नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. आदरणीय हितेंद्रजी ठाकूर आप्पासाहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, प्रथमतः मी आपल्या बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले, यशस्वी झाले, त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना चांगल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि माझे चांगले आशीर्वाद देतो. एकच प्रामुख्याने सांगायचं आहे की बहुजन विकास आघाडी आपला पक्ष आहे, याच्यामध्येच विकास हे नाव आहे. त्यामुळे आपण पक्ष पैशाकडे बघत नाही, पैशाकडे कधीच बघत नाही, आपण नेहमी बघतो तो विकासाकडे. आणि तो विकास या वसईमध्ये झाला आहे, त्याचंच उत्तर म्हणून या ठिकाणी आपल्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आपल्याला बहुमत प्राप्त झालं आहे महानगरपालिकेमध्ये, आणि आपला महापौर तिथे बसणार आहे, ही आपली अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच गोष्ट सांगण्याकरता मी राहिलो आहे की ह्या आपल्या मतदारसंघातून जवळजवळ 10 ख्रिस्ती मतदार निवडून आलेले आहेत. हे ख्रिस्ती मतदार निवडून आले, हे सर्व धर्म समभाव जो आपली जी घटना आहे त्या म्हणजे सर्व धर्म समभाव, त्याचं प्रतीक हे आपला आपणकडे जाते प्रतीक. आपण या अशा ख्रिश्चन 10 उमेदवारांना निवडून या दाखवून दिलं आहे का आम्ही धर्म, जात पात काही पाळत नाही, ते सर्व धर्म समभाव, ज्याला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो, त्याची अंगला आप्पांनी केलेली आहे. आता आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या याच्याकडे त्यांनी केलेल्या आपल्याला चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शन आणि चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता आपण त्यांच्या याच्यामध्ये जाऊन आपला वसईचा जास्तीत जास्त विकास कसा करायचा आहे ते आपण सगळ्यांनी पाहायचं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ओंकारजी म्हात्रे. ज्येष्ठ समाजसेवक मार्गदर्शक जतीश भाऊ राऊत. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर हा कौतुक सोहळा जो आहे, हा कौतुक सोहळा ज्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जे आपले उमेदवार निवडले ते आप्पाचं आहे. ज्याने तुम्हाला इतक्या भरघोस मतात निवडून दिलं ते आपल्या मतदार बंधू भगिनींचं आहे. आणि ज्याने गेले 15-20 दिवस आयुष्यात कधी न येणारा स्वतःचा वेळ देऊन इतकं काम केले की तो त्यांचा आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपण 11 मंडळी, जे मागच्या वेळेला 10 होते, यावेळेला 11 आम्ही बहुमताने निवडून दिलेले आहेत. आपण एकदा विचारलं होतं की कसं काय होणार, तर म्हटलं आप्पा, आमची आय मजबूत आहे, आम्ही आमची 11 पोरं तुम्हाला निवडून देऊ. आप्पा, आम्ही आमचा शब्द राखलेला आहे. पुढचा आहे तो म्हणजे आमच्या या 11 अपत्यांचा. जेव्हा तुमचं कौतुक केलं जातं तेव्हा तुमच्यावर एक जबाबदारी येते. कसली जबाबदारी? कृतज्ञ राहण्याची. आणि म्हणून या आमच्या 11 पैकी 6 मंडळी फक्त जुने आहेत, 5 मंडळी नवीन आहेत. तेव्हा पहिला प्रथम आज ट्रेनिंगची गरज आहे का? 71 मध्ये कदाचित 20 ते 25 मंडळी ही नवीन असतील. म्हणून प्रशासकीय काम कसं करायचं, मी नगरसेवक नगरसेविका आहे, माझे अधिकार काय आणि काम करण्याची पद्धत काय, समोरच्या अधिकाऱ्याचे प्रश्न कसे सोडवायचे, याचा एक ट्रेनिंग द्यावं. आणि एकच अपेक्षा आता आहे की तुम्ही कधीही सांगा, निवडून आले नगरसेवकांनो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु तुम्ही कधीही कोणाला टाळू नका आणि फोन नेहमी घेत चला. बाकी आपलं सुयश निश्चितपणे मिळवलं आहे ना, आपण तोडून तर देणार आहे. तुमच्या मागे खंबीर टायगर जिंदा आहे. हे जरी असतं तरी सुद्धा तुम्ही स्वतः परिपूर्ण व्हा, अभ्यास करा. आणि आपण निवडलेली जी पूर्वी आम्ही नोकरीला अर्ज करताना सांगायचं एक वाक्य असायचं, इफ यू गिव्ह मी चान्स आय विल जस्टिफाय युअर सिलेक्शन. आपण जे तुम्हाला देऊ. धन्यवाद जगदीश भाऊ. पुढील मनोभाव या कौतुक समारंभासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व
बहुजन विकास आघाडीचे बंधू भगिनींनो नमस्कार. अप्पा आज इकडे एक वर्णन झालं हे सेक्युलर आपला वसई विरार आहे, म्हात्रे साहेबांनी सांगितलं आताच. तर फक्त अप्पा मला एक सांगायचं होतं की माझा एक हिंदू मुस्लिम करायचा, विशेष करून माझ्यावर बाजूबंगालला आपली काल एक वक्तव्य मंडळी घेऊन आली असं बोललं गाडी जायला जागा मशीन कुठे वाटणार, जागाच कुठे. एक हे चालणार नाही. त्यांनी त्यांची जागा तुम्ही त्यांना दाखवून दिली. आणि इकडे बरेच वेळा आपला 3-4 दिवस झाले आपण एक टायगर जिंदा आहे हा चालूच आहे. पण त्याचा पुढचा आता मी सांगतो आणि आप्पा ही तुम्हाला विनंती करतो, टायगर जिंदा आहे हे तर झालं, पण आता 5 वर्षात टायगर कसा चीरफाड करणार यांची ते तुम्हाला विनंती करून आणखी करायची आपल्याला. 1 वर्षात आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपली लोकांना किंवा वसई विराची जनतेला जे काही त्रास या लोकांनी दिलाय, आता त्यांचं ऑपरेशन आप्पा तुम्ही नेहमी करतात आणि पुढेही करत राहील एवढी आश्वासन आपले नवनिर्वाचित प्रवीण शेट्टी साहेब गटनेते तुम्हाला सर्व नगरसेवकांना इकडे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप आभार आणि शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. कडची जी वाट आहे ती मोकळी करा ही नम्र विनंती.